हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विजय शिवतारे दौरा अर्धवट सोडून पुण्यामध्ये परतले। अचानक तब्येत बिघडल्याने पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल। मंत्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळेंनी घेतली शिवतारेंची भेट। शिवतारेंची प्रकृती ठीक नसल्याची केसरकरांची माहिती, तर भेटीमध्ये राजकीय चर्चा नाही, केसरकरांकडून स्पष्टीकरण। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता। आज दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार। देशभरात 7 टप्प्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यात निवडणूक होण्याचा अंदाज। धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाची नावं पूर्वीचीच राहणार। उस्मानाबाद आणि औरंगाबाद हीच नावं कायम राहणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य आयोगाला आदेश। माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी 20 मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार। परदेशींचा धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा। रवी राणांच्या युवा स्वाभिमानचा आज अमरावतीमध्ये कार्यकर्ता मेळावा। नवनीत राणा आजच कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता। अमरावतीमध्ये निर्णय घेणार, दिशा ठरणार असे बॅनर व्हायरल। रामटेकचा पेच कायम असताना शिवसेनेच्या कृपाल तुमानेंकडून प्रचाराला सुरुवात। तुमानेंकडून काटोन नरखे परिसरामध्ये कार्यकर्ता मेळावा, तर भाजपकडून रामटेकवर दावा। काँग्रेसचे केंद्रीय नेते शरद पवारांच्या भेटीला। सिल्वर ओक निवासस्थानी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला। जयंत पाटीलही पवारांच्या निवासस्थानी दाखल। महाविकास आघाडीमधील 42 जागांचं वाटप निश्चित। 6 जागांवरील चर्चा अंतिम टप्प्यात। सूत्रांची माहिती, 17 मार्च नंतर मवियाचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी उद्धव ठाकरेंची भेट घेणार। दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेणार। ठाकरे गटाकडून अरविंद सावंतांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची पुन्हा संधी। मुंबईतील सभेमध्ये उद्धव ठाकरेंकडून अरविंद सावंतांना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न। चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जवळपास निश्चित, तर अंबादास दानवेही इच्छुक। ठाकरे गटाच्या सुरज चव्हाणांविरोधात आरोपपत्र दाखल। ईडीकडून पीएमएलए कोर्टामध्ये 2500 पानी आरोपपत्र दाखल। 28 मार्चला आरोपपत्रावर सुनावणी। सर्व शाळांनी शिक्षकांसाठी ड्रेस कोड ठरवण्याचे आदेश। शिक्षकांना जीन्स टी शर्ट बंदी, तर एकाच रंगाचा ड्रेस कोड सर्व शिक्षकांनी वापरावा। मार्गदर्शक सूचना जारी। पुणे जिल्ह्यामधल्या भीमाशंकरसह 71 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सुनील घनवट यांची माहिती। 5 रुपये दूध अनुदानासाठी दुधाचा खरेदी दर 27 वरून 25 रुपये। राज्य सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयामुळे दूध शेतकऱ्यांना 2 रुपयांचा फटका। राहुल गांधी यावेळेला एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणार। राहुल गांधी अमेठीतून न लढता पुन्हा एकदा वायनाड मतदारसंघातूनच लढणार। सूत्रांची माहिती। राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा आज मुंबईमध्ये दाखल होणार। धारावीमध्ये राहुल गांधींच्या रोड शोचं आयोजन, तर संध्याकाळी चैत्यभूमीवर भारत जोडो यात्रेची सांगता। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के कविता यांना ईडीकडून अटक। दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई। के कविता यांच्या दिल्लीमधल्या घरी ईडीची छापेमारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।